जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। सर्वप्रथम आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। स्वराज्याचं जे देखणं स्वप्न राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या स्वराज्याची पायाभरणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती या ठिकाणी घडवले। त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या ठिकाणी जिजाऊ साहेबांचा जन्म झाला। बुलढाणा जिल्ह्यात जन्म झालेल्या मातेने या राज्याला तर देशाला एक छत्रपतींच्या नावाने एक महान योद्धा, महान राजा या ठिकाणी दिला। जर राष्ट्रमाता राजमाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले नसते तर हे स्वराज्य प्रत्यक्षात उतरलं नसतं। अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सालाबादप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या इतिहासाची आठवण या ठिकाणी करतो, त्यांच्या इतिहासाची उजळणी या ठिकाणी करतो। सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या ठिकाणी उपस्थित असतात आणि या कार्यक्रमाचं आयोजन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने केलं जातं। जामनेर तालुक्यातील स्वराज्यप्रेमी, शिवप्रेमी या दिवशी सिंदखेड राजा या ठिकाणी मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंचा दर्शन घेण्यासाठी गेलेले असतात। पुनश्च एकदा मी या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ। हा पवित्र दिवस, ज्या पवित्र दिनी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला। आज जर राजमाता जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती आले नसते आणि छत्रपती आले नसते तर आज हिंदू राष्ट्र तयार झाले नसते। खरोखर आज गर्वाचा दिवस आहे। या दिनानिमित्त मी सर्व तमाम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या या जिजाऊंच्या उजळणीने जो संदेश पूर्ण देशाला जातो तो आवर्तीत प्रत्येक वेळेला याची उजळणी व्हावी ही प्रभूजींनी प्रार्थना करतो। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।